तिकडे एक मोठी बातमी हाती येते। मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। जरांगे यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले। या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट, संभाजीनगरला जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। थेट जाऊयात, जरांगे बोलतायत। लहान मोठा भाऊ सांगते लोकांना काय कामाचं आहे? आमच्या ओरिजिनल नोंदी रद्द करा म्हणता तुम्ही। ओरिजिनल नोंदी रद्द करा म्हणतात। कोणाच्या तरी भाजपमधल्या मराठ्याचं कल्याण होईल, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्याचं कल्याण होईल, शेतकरी मराठ्याचं कल्याण होईल, नोकरदार असणाऱ्या मराठ्याचं कल्याण होईल, व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांचं होईल, ट्रॅक्टर ट्रक टेम्पो एसटी ड्रायव्हर असणाऱ्या मराठ्यांचं कल्याण होईल। उघडे नाही डोळे आणखी नेत्याचे बरं पळतात असे पदर धरून, पार त्यांच्या कॉलरी धरून, त्यांच्या कणगाळ्या धरून, महान्याता आला पाहिजे निवडून, महान्याता आला पाहिजे निवडून, आणा निवडून त्यांनाच बघा मागणी त्यांची। म्हणजे आपण ही दृश्य पाहतो आहोत ती संभाजीनगर मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी सापडल्यात शेकडो वर्षाच्या, त्या रद्द करा म्हणते ती। पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्यांना सलाईन लावण्यात येणार आहे। बघा मराठ्यांविषयी नियत कशी, आणि हे 70 वर्ष झालं आरक्षण खात्यात खोटं बोगस आरक्षण, बोगस। तरी मराठा एकदा म्हणला नाही आणखी रद्द करा म्हणून, एकदा मराठा म्हणला नाही याला का आरक्षण दिलं म्हणून। मंडल कमिशनने सर्वे केला का? एकदा विचारलं नाही। मंडल कमिशनने इंग्रजाची जनगणना कमवून दिली, आणखीन मराठ्यांनी विचारलं नाही। खाऊ द्या म्हणले, गरीब याला अनुभव आहे। आणि आज गरीब मराठ्यांच्या पोराला मिळायला लागलं, त्यांचा तळपाय व्हायला लागले अशी कळालं का? पाटील यांचा दावा आहे की जातीवादी, मी फक्त लावून धरलंय, मी जातीवाद नाही केला, फक्त लावून धरलंय। मराठ्याला ओबीसीतच आरक्षण मिळालं पाहिजे लावून धरलंय। सगळ्यांचे चेहरे उघडे पडले, सगळ्यांचे बुरख्या फाडले, खोटे चेहरे बसलेले। मागे असं म्हटले होते की मंडल आयोगाला चॅलेंज करणार, का नाही करणार? मग तुमच्या शिबिरात म्हणलं ती वेळ आली असं आणखीन मी नाही, आणखीन घोर गरीब ओबीसी बांधवांचं वाटोळ करायची माझी इच्छा नाही। गाव खेड्यातल्या बिचाऱ्या ओबीसी बांधवांनी काय नाही केलं, हे राजकारणी टोळकं 10-15 जणांचं जमून हे ओबीसीचं वाटोळ करायला निघाले। मंडल कमिशन चॅलेंज बी होतो, रद्द बी होतो। गोर गरिबाच्या अन्नात माती करणारे अवलाद आमचे मराठ्यांचे नाही। तुम्ही जरी कालीत असली तरी मी आणखीन संयम धरणार। मराठ्यांनी सुद्धा संयम धरा, शांतता धरा, बघू किती दिवस करते। शेवटी आमच्या लेकराच्या मानेवर कुऱ्हाड म्हणलं नावेलाच आहे मग आमचं। पण जरा मराठ्याचे नेते जरा आता इथून बाहेर पडा, जरा आता जातीच्या मागं उभारायचं शिका। बोलला असं तुम्हाला कुणी, नाकारीत नाही मी। ओबीसी नेत्याला मराठा नेत्याला त्रास बी दिला असं, आपल्या लोकांनी देऊ द्या आपले, यांच्या त्रासापेक्षा तर कमी आहे। हे तर डायरेक्ट तुमच्या पोराचं मुडकच छटावं लागले जातीच्या। आपले तरी ढकलते शिवी देते आणि थोडंच होईल वशाने। जरा बदला, बोलले असले तर बोलू द्या, काय होत नाही बोलल्यानं। ते तर पुरत आता काळीच लावायला निघाले, तर राखच करायला निघालेत मराठ्याची। ते आंदोलनात जाऊ शकते ओबीसीचे नेते, मराठ्यांचे सुद्धा येऊ शकते। याचबरोबर आणखीन एक महत्वाचं सांगतो, आता थोडं चेंज करा मराठ्यांच्या समाजाच्या पोरांनी। तुमच्यासाठी महत्वाचा संदेश आहे मराठा समाजाच्या पोरांसाठी। आपल्या नेत्याला आता बोलायचं थोडं आपण कमी करा। आपण काय करतोय, आपल्याच नेत्याला जोडितोय, आपले नेते नालायक आहेत म्हणून। हे यांचे नेते ओबीसीचे नालायक आहेत, तरी हे नालायक म्हणत नाही, चांगलाच हे म्हणते। थोडा बदल करा आपल्यात घ्या। त्यांचे नेते ते जवळ करायले तर आपले लोटून लावायला लागले, आपण त्यांचे लोटायलो तर आपले बी लोटायलो। आता आपल्या लोकांनी सुद्धा आपल्या नेत्याला बंद करा बोलायचं। आपण बी आता जरा यांचं शिकू, जरा यांच्याकडून शिकाव जातीवाद काय असतो ओबीसी नेत्यांकडून, आणि ती आपल्याला आता शिकायला मिळालं। जरा हुशारी व्हा। निवडणुकीत काही गोष्टी मिळाल्या बघायला, आता विचार बघायला मिळाले। निवडणूक झाल्यावर बघू म्हणले होते ना, हे बघायला लागले ती। आपण बघू पुढं, काही अडचण नाही, टेन्शन नाही घ्यायचं।
पंकजा मुंडे यांनी सुद्धा ट्विट केलं आहे की जर ओबीसीचे बेकायदेशीर अशा पद्धतीचे प्रमाणपत्र वाटप या सगळ्या काळात केले असेल तर ते रद्द करावेच लागेल आणि ते करण्याची गरज आहे. चांगली मागणी आहे ना. मराठ्यांच्या नेत्याचे पाय धुवून प्यायला सुरुवात करा पोरव. आता मराठ्याच्या नेत्याचे पाय धुवून प्यायला सुरुवात करा. बसायला जागा नव्हती व्यासपीठावर, यांना पाय धुवून प्यायला सुरुवात करा. ओबीसीच्या नेत्याच्या व्यासपीठावर महाराष्ट्रभर मराठ्यांचे काही नेते बसत होते, यांची सुरुवात करा. बरं झालं मराठ्यांनी त्यांना पाठबळ देऊन आमच्या बोकाटी बसिलं, त्यांना छातावर बसिलं. आमच्या चांगलं केलं मराठ्याच्या नेत्याने, खूप छान. मारा मराठ्याच्या नेते, हो मारा मराठ्यांचे पोरं. शिका त्यांच्याकडून काहीतरी. निवडणुका झाले की झाले एक. शिका मराठ्याचे नेते जरा. निवडणुका झाले की झाले ते एक. काहीतरी वाटून द्या लाज. वाई की कोण? अरे पळडात तर पळडात तुम्ही, वज्राती कोण? मराठ्याचे नेते हो. लाचेरी नका पत्करू, जात मोठी करू लागा. शिका त्यांचं. ओरिजिनल नोंदी सापडत, ओरिजिनल रद्द करा म्हणते. म्हणजे एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याचे शेती आहे सातबाऱ्या सहित, तरी ते म्हणते त्या सातबाऱ्यावरचं नाव काढतो मग टाक. कळालं का? मराठा समाजाने समजून घ्या यांची काय नियत आहे यावलेवालीची. आपला सातबारा आहे तरी तो म्हणतो तुला सातबाऱ्याचं नाव काढ मग टाक. म्हणजे आपल्या हक्काचं आरक्षणच दाबायचंय, आपल्या हक्काची भाकरच चोरायची आणि इस्टेट बी चोरायची. यांना चारही हाताने यांनाच वर पाडायचे आणि परत म्हणायचं मराठा जातीवाद करतो. मी जातीवाद नाही करीत, मी फक्त लावून धरलंय आणि यांचे विचार जगासमोर आणलेत. या ओबीसी नेत्याचे यांचे खरे विचार हे खोटे म्हणत होते आपल्याला, आम्ही तुमचे. मी इगोर का फाडलाय आणि मी प्रामाणिक तुमच्या सोबत राहिलोय, समाजासोबत. मी माझ्या समाजाचे पाठराखण करतो, समाजाला खंबीर साथ देतो, म्हणून यांची पोटदुखी. आणि मी कायम समाजाचे पाठराखण करणारे, समाजावर अन्याय होऊ देणार नाही. समाजावर अन्याय झाला किंवा पठ्ठ्यावर भरायला मराठ्यांनी विचार बदला. आता रात्रीतून एकजुटीनं सावध राहा. आपल्या ओरिजिनल नोंदी हे रद्द करायला निघाले. त्यांचं डुप्लिकेट आरक्षण, बोगस आरक्षण का ते. मंडल कमिशननं फक्त 14% आरक्षण दिले. मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना माध्यमांशी बातचीत करतायत. संभाजीनगरमध्ये एका रुग्णालयात ते ॲडमिट आहेत. इथे त्यांना उपचार करण्यात येणार आहेत पुढच्या काही दिवसात. ओबीसी समाजाच्या नेत्यांचं उपोषण सुरू आहे, त्यावर मनोज जरांगे यांनी जोरदार टीका केली आहे. देण्यात आलंय पक्क तुम्ही या ओबीसीच्या नेत्याच्या दबावाला पडून मराठ्यावर अन्याय करणार आहे. 100% तुम्ही मराठ्यावर अन्याय करणार आहे. कारण तुमच्या सगळ्या सोयऱ्याची व्याख्या बदलायला लागल्या. तुम्ही हैदराबादचं गॅजेट आणि शिंदे साहेब तुम्ही सुद्धा की मराठ्यांचं ज्या नोंदी सापडल्यात हे आरक्षण आम्ही देणार. तुम्ही का ठासून सांगत नाहीत हैदराबादचं गॅजेट हे 200-150 वर्षापूर्वीच ते लागू करणार आम्ही? का सांगत नाहीत? सातारा संस्थांचं गॅजेट पश्चिम महाराष्ट्र पुरा त्याच्यात बसतोय. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का सांगत नाहीत तुम्ही? लावणार आम्ही ते. दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल. तुम्ही सांगा ठासून जे ओरिजिनल गॅजेट आहेत ते लावणार आहेत आम्ही. तुम्ही आडवे पडू नका. का सांगत नाही? जातीवाद बंद होते. फूस देता त्यांना. आंदोलन उभा तुम्हीच करता. तुम्ही येण्यात काढता मराठ्याला. माया मराठ्याला जर डुबायचं काम केलं ना, तुम्हाला बुडीलच म्हणायचं नाही. ध्यानात राहू द्या तुम्ही. माझा बी मराठात एक झाले, पहिले एक नव्हता तेव्हा आम्हाला बी डिसिजन घेता येत नव्हती. अडचण येत होते आम्हाला निर्णय घ्यायला. आता समाज एकीकडून आहे. त्याच्यामुळे आम्ही 50-55% बघत होतो तुम्ही कुठपर्यंत पुरतात आमच्या संग. वादळ होता यांना नाही हो आम्ही देण देत. हे आंदोलन करणारे विरोधकच नाहीयेत. एकाही धनगर बांधवला आणखी आम्ही दुखवलं नाही. एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही. तो चाभरा आहे. त्यांनी बसले हे सगळं. आणखीन त्याला 1-2 नवीन जोड भेटले. ते एवढ्या 2 जोड भेटलेत. आणखी शाळा करतो. तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठलं ना तर नाव बदलून ठेव. तू किती पळतो बघतो मी. तो आहे म्हणजे काय भुजबळाचं राजकीय करिअरचं काय? आमचं वाटोळं केलं ते जमतं त्याला. आमच्या भविष्याचं वाटोळं करायला जमतं? लोक आंदोलनाला बसायला जमतात का? गाड्या पुरवितो. आमच्याच लावून देतो. गाव खेड्यात आम्ही एक आहेत.
लढणाऱ्याला बी कळत नाही आपण कोणासाठी लढतोय. ते राजकारणी ते राजकीय फायद्यासाठी करते. तुमचं एसटीतलं आरक्षण मागा ना, आता बहुत मिळालं असतं. पाठबळ देते त्याला, पडलेली गँग सगळी राज्यातली साथ देते. होय वा, निवडणूक झाल्यावर बघू हे बघायला लागले का? आम्ही आंदोलन झाल्यावर बघू, आमचं आंदोलन संपणारची आम्ही बघू. बघूला बघूच आहे आता. हा, ते काय टप्पर तसलं सांगायचं नाही. हा, आम्हाला वाटतंय जातीय तेढ नको म्हणून आम्ही शांत आहे आणि आम्हाला जातीय तेढ निर्माण होऊ द्यायचा नाही. पण तुम्ही असे बोलणार असलात आमच्या नोंदी सापडून रद्द करा, ही काय पद्धती तुमची? आमच्या 7-12 नाव हटायचं होतं तुम्हाला आणि तुम्हाला जमीन बळकायची आमची. तुम्ही काय येडे समजत आम्हाला? मराठ्यावर सावध व्हा. आणि नेत्यालाही सांगतो मराठ्यांच्या आजपासून आता नुसतं ऐकू नका. तुमचा बी कार्यक्रम लागून उलटा सुलटा आम्ही जर बाजू सरकलो तर ते कार्यक्रम लावतील. हे जर आरक्षण असून लढतील इतकं तर आपण नसणाऱ्यांकीत लढलं पाहिजे.